मान्य करते की सोशल मीडियावर असे बरेच पुरुष आहेत जे बायकांना त्रास देतात। अरे पण टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की अशा माणसांना आपण दूरही ठेवू शकतो सूर्या। परिस्थितींशी लढायला शिकवलं हवं होतंस तू, लपायला का शिकवतोयस? सूर्या तू दरवेळी ह्यांच्यासोबत नसणार आहेस रे। सूर्या उद्या ह्यांची लग्न होती, बाहेरच्या जगात असंख्य गोष्टींना यांना एकट्याने सामोरं जावं लागणार आहे, तेव्हा काय करतील या? कुठवर पुरणार आहेस तू यांना? हा सांग ना। यांची काळजी करत बसण्यापेक्षा त्या सक्षम होतील, स्वतः संकटांना कशा भिडतील यासाठी तू त्यांना तयार करायला पाहिजे होतस। थोडा विश्वास दाखवायला हवा होतास तू यांच्यावर। एक भाऊ म्हणून तू बहिणींसाठी काय काय करतोयस हे ऐकवताना एक गोष्ट तू विसरू नकोस सूर्या। तू आज जे काय सहजपणे मोबाईल फेकलायस ना, तोच मोबाईल तुझ्या बहिणींनी पै जमा करून विकत घेतला होता। त्यांच्या मेहनतीची, त्यांच्या पैशांची तुझ्या लेखी काहीच किंमत नाहीये का रे सूर्या? मला खरंच असं वाटत होतं की तू इतर माणसांसारखा अजिबात नाहीयेस, पण तू आज दाखवून दिलंस की तूही एक टिपिकल पॉझिटिव्ह वृत्तीचा पुरुषच आहेस। सूर्या तुझ्या अशा वागण्याने मला खूप हर्ट झालं, खूप हर्ट। तुझ्यामध्ये थोडा जरी चांगुलपणा असेल ना तर तू यांना मोबाईल वापरायला बंदी घालणार नाहीयेस, उलट तू त्यांना त्यांचा मोबाईल परत करशील। तुमच्या नात्यात मला बोलायचा काही अधिकार नाहीये, पण एक स्त्री म्हणून मला रावलं नाही केलं। मी उद्याच्या उद्या ना तुला आणि पोरींना नवा मोबाईल आणणार। मला नकोय। अगं असं कसं नको? अगं फोन नाही तर तुझा वेळ कसा जाणार? मन खात बसण्यापेक्षा असू दे फोन तुझ्याकडे। तसंही मला फोनचं काही आकर्षण नाहीये रे, आणि मला त्याची गरजही नाही लागत। हा फक्त मला सिद्धार्थला फोन करण्यासाठी आणि त्याचा शोध घेण्यासाठीच फोन लागतो, आणि तोही फार कमी वेळासाठी। म्हणून तू एक फोन घेतला तरी चालेल। अगं पण तुझं एखादा फोन घेतला असता ना तुझ्यासाठी। नाही रे नको सूर्या, मला माझ्यामुळे विनाकारण तुला खर्चात पाडायचं नाहीये। आमच्या 5 जणींमध्ये तू एक फोन घेत चालेल आम्हाला। बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं करू, नाहीतर तू परत मला ऐकवशील। बरं तू आराम कर, मी हाय बाहेर। सूर्या मगाशी रागाच्या भरात खूप बोलून गेले ना रे तुला, सॉरी। पण सूर्या तू सिद्ध केलंस, तू बाकीच्यांसारखा नाहीयेस, तू फार वेगळा आहेस, तू खूप चांगला आहेस रे।
बघू नका बघू नका. रोमॅन्टिक सीन चालू आहे. रोमॅन्टिक असतं ते. हा तेच ते. पण तुळजाबाई एवढी कशी नाचते ग? म्हणजे लग्न आधी तर कसली बिंदास व्हिडिओ काढायची की दादाची. लग्न आधी आणि लग्नानंतर मध्ये फरक असतो राजू. तुला बरं माहिती दोन दीदी, अशी किती लग्न झाली ग तुझी? आता त्यासाठी लग्न करायची काय गरज असतं? माणूस जेव्हा प्रेमात असतो ना तेव्हा तो आपोआप लाजायला लागतो. आता तेव्हा जेव्हा वहिनीने त्याचा व्हिडिओ काढलेला ना तेव्हा तिचं इतकं प्रेम नसेल दादावर, पण आता लग्नानंतर त्यांचं प्रेम आणखी वाढलं असेल. हो ना भाग्या? मला नाही माहित. तुला नसणारच माहिती, तू त्याचा पण कच्चा लिंबू आहेस. पण दादानं तुळजाला नक्की कधी प्रपोज केला असेल आणि त्यांचं प्रेम कधी खुललं असेल? प्रेम बिम काय नाही खुललं. म्हणजे आता नाही खुललं, लहानपणापासूनच आहे. आली मोठी, तिला बरं माहित. जा जा अभ्यास कर, कच्चा लिंबू.